पुण्यातून गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। येरवडा परिसरातला हा सगळा प्रकार आहे। 20 ते 25 गाड्यांची तोडफोड येरवडा परिसरात करण्यात आलेली आहे। 2 चारचाकी गाड्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। कोयत्यानं या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। दहशत निर्माण करण्यासाठीच पुण्यात पुन्हा एकदा येरवडा परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न दिसतोय। पुण्यात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड झाली आहे, ज्यात चारचाकी रिक्षा यांचा समावेश आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया। सागर, पुन्हा एकदा कोयता गँगचा धुडगूस दिसतोय पुण्यात। नक्की पुण्यातील येरवडा परिसरामध्ये कालच्या सुमारास या 20 ते 25 गाड्या ज्या आहेत त्या काही युवकांनी फोडलेल्या आहे। हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न येरवडा परिसरामध्ये झालेला आहे। येरवडा पोलीस या संदर्भात तपास करतात। मात्र काही काळानंतर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ज्या कोयता गँग आहेत त्या पुन्हा सक्रिय होतात। यावरती पोलीस आयुक्त जे आहेत रितेश कुमार यांनी अनेक ज्या टोळ्या आहेत त्यांच्यावर मोका कारवाई केलेली आहे। मात्र ज्या काही टोळ्या बाकी राहिल्या असतील त्याच्यावरही मोक्याची कारवाई होईल। मात्र या ठिकाणचे नागरिक जे काय आहेत ते आता दहशती खाली वावरत होते। मात्र आता पोलिसांकडून त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। नेमक्या या गाड्या फोडण्यामागचा हेतू काय तो कळू शकला नाही। मात्र दहशत माजवण्यासाठी हा सगळा प्रयत्न केल्याचं समजतंय। नक्कीच अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।